आर टी ॲडमिशन 2025-26ची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आर टीमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, आता सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला आता कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. तर ज्यांचे सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आपल्याला पडताळणी समितीकडे जाताना कोणकोणती कागदपत्रे सोबत न्यावी लागणार आहेत आणि यासाठीचा टाईम जो आहे तो काय असणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा मित्रांनो, आर टीच्या साईटवरती आता अपडेट करण्यात आलेली आहे. सिलेक्शन लिस्ट डेट म्हणजेच दुसरी यादी जी आहे ती 19/3/2025 रोजी काढण्यात आलेली आहे आणि आपल्याला पडताळणी करण्यासाठीचा जो टाईम देण्यात आलेला आहे तो 19/3/2025 पासून ते 24/3/2025 पर्यंत आपल्याला टाईम दिलेला आहे. या टाईमामध्ये आपल्याला पडताळणी समिती आहे दिलेली ॲडमिट कार्ड जे आहे त्या ॲडमिट कार्डवरती तुम्हाला पडताळणी समितीचा पत्ता जो दिलेला आहे किंवा तुमच्या जवळील जी पडताळणी समिती आहे त्यांच्याकडे जाऊन आपल्याला आपल्या कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. तर कोणकोणती कागदपत्रे आपल्याला सोबत घेऊन जायची आहेत म्हणजे आपला काही अडचण येणार नाही, तर ते देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड करावं लागेल. ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे तुम्ही तुमचा फॉर्मवरील जो ॲप्लिकेशन नंबर आहे आणि एक पासवर्ड आपण फॉर्म भरताना तयार केला होता तो युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी एक सेपरेट बटन दिलेलं असेल. ॲडमिट कार्ड कशा प्रकारचं असतं ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. हे पहा, हा ॲडमिट कार्डचा नमुना आहे. या ॲडमिट कार्डवरती तुमची संपूर्ण माहिती असते. तुम्हाला कोणत्या शाळेमध्ये नंबर लागलेला आहे ते दिलेलं असतं, शाळेचं मीडियम काय आहे, सर्व माहिती यावरती असते. आणि खाली तुम्ही पाहू शकता महत्त्वाच्या सूचना दिलेल्या असतात, पडताळणी समितीचा पत्ता वगैरे असतो आणि यावरती ॲडमिट कार्डवरती या शिक्षण अधिकारी यांची सही देखील असते. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला हे ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे. आणि दुसरी पद्धत म्हणजेच तुम्ही ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स म्हणजेच अर्जाची सध्याची स्थिती काय आहे हे आपण ज्यावेळेस चेक करतो तिथे चेक केल्यानंतर जर तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला उजव्या साईडला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याचा हा दुसरा ऑप्शन देखील तुम्हाला तिथे अवेलेबल असतो. तर या दोन पद्धतीने तुम्हाला हे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर आपल्याला हमीपत्र जे आहे ते आपल्याला डाउनलोड करायचं आहे. हमीपत्र कशा प्रकारचं असतं ते देखील मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे वरती हमीपत्र लिहिलेलं असेल, त्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव आपल्याला पेनाने लिहायचं आहे. याची प्रिंट काढायची तुम्हाला या हमीपत्राची. तर यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलाचं नाव म्हणजेच विद्यार्थ्याचं नाव लिहून घ्यायचं आहे. अर्ज क्रमांक या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्मचा अर्ज क्रमांक 25 पासून स्टार्ट होतो तो नंबर इथे लिहायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचा आई, वडील किंवा पालक यांचं नाव जे आहे तर तिथे तुम्ही आई असाल तर आई किंवा वडील यांचं इथे तुम्ही नाव लिहायचं आहे. आणि असं लिहिलेलं आहे की हमीपत्र लिहून देतो की RTE 2009 अंतर्गत 25% प्रवेश शैक्षणिक वर्ष 2025-26 या प्रक्रियेसाठी सादर केलेली सर्व कागदपत्रे बरोबर आहेत, असं एक आपलं हे हमीपत्र आहे. ते आपल्याला पेनाने भरून द्यायचं आहे. त्यानंतर डेट टाकायची आहे, सही मोबाईल नंबर टाकायचं आहे. हे झालं दुसरं कागदपत्र. त्यानंतर महत्त्वाचं असं एक कागदपत्र म्हणजेच निवासी पुरावा. तर आपण फॉर्म भरताना जो निवासी पुरावा म्हणून ॲड्रेस दिलेला आहे, फॉर्ममधील ॲड्रेस आणि निवासी पुरावा म्हणून जे तुम्ही डॉक्युमेंट देणार आहेत ते दोन्ही ॲड्रेस तंतोतंत मिळाले पाहिजेत. तर तुम्ही जो ॲड्रेस प्रूफ म्हणून दिलेला आहे डॉक्युमेंट तेच तुम्हाला जाताना सोबत घेऊन जायचं आहे. तर तुम्ही निवासी पुराव्यामध्ये कोणकोणती कागदपत्रे देऊ शकता हे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. तुम्ही पाहू शकताय 25% प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था म्हणजेच स्वतःचं जर घर असेल तर तुम्ही त्यासाठी निवासी पुरावा म्हणून रेशनिंग कार्ड देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता, लाईट बिल देऊ शकता, टेलिफोन बिल देऊ शकता, प्रॉपर्टी टॅक्स देयक असाल तुम्ही तर ती देखील तुम्ही देऊ शकता, घरपट्टी भरत असाल तर घरपट्टी देऊ शकताय, मतदान ओळखपत्र असेल तुमच्याकडे ते देखील तुम्ही देऊ शकताय, पासपोर्ट देऊ शकताय, नॅशनलाइज बँकेचं पासबुक जर असेल तुमच्याकडे तर ते देखील तुम्हाला इथे चालणार आहे. पण तुम्ही RTचा फॉर्म जो भरलेला आहे त्यामध्ये दिलेला ॲड्रेस आणि तुम्ही जो निवासी पुरावा म्हणून ॲड्रेस प्रूफ देणार आहे हे दोन्ही ॲड्रेस एकसारखे असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल की आमच्यापैकी भरपूर असे पालक जे आहेत ते भाड्याने राहतात तर त्यांनी कोणतं कागदपत्र द्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता
आर टीच्या साईडवरीलच ही सर्व इन्फॉर्मेशन आहे। तुम्ही इथे पाहू शकता 25% प्रवेशाकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उक्त त्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची जर तुमची निवासी व्यवस्था नसल्यास तुम्हाला इथे भाडे करार हा द्यावा लागणार आहे आणि भाडे करार हा ग्राह्य धरण्यात येणार आहे हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे। सदरचा भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणे अनिवार्य आहे हे इथे सांगलेलं आहे। भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा। इथे हे सगळ्यात महत्त्वाची अट यांनी काय टाकलेली आहे, तुम्ही जे भाडे करार बनवलेला आहे तर तो भाडे करार आर टीचा फॉर्म भरण्याच्या अगोदरच्या डेटचा पाहिजे तरच तो तुम्हाला इथे व्हॅलिड धरणार आहे। नाहीतर तुम्ही आता तुमचा नंबर लागल्यानंतर भाडे करार जर बनवत असाल आणि तो तुम्ही सोबत घेऊन ॲड्रेस प्रूफ म्हणून किंवा निवासी पुरावा म्हणून तुम्ही आत्ता बनवून जर तुम्ही पडताळणी समितीकडे देत असाल तर तुमचा अशा केसमध्ये नंबर लागूनसुद्धा तुमचा प्रवेश नाकारला जाऊ शकतो, रद्द केला जाऊ शकतो। कारण की इथे आर टीच्या ऑफिशियल साईटवरती ऑलरेडी यांनी आपल्याला इंस्ट्रक्शन दिलेले आहेत। आपल्या चुका असतात, आपण ती संपूर्ण माहिती बघत नाही, त्यामुळे आपला मिळालेला प्रवेश देखील नाकारला जाऊ शकतो आणि तुमची जी जागा आहे त्या जागेवरती वेटिंग लिस्टमधील अजून दुसऱ्या एका विद्यार्थ्याला संधी दिली जाते। त्यानंतर इथे तुम्हाला त्या जो भाडे करार आहे त्याचा कालावधी पण 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा हे देखील सांगण्यात आलेलं आहे। जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकताय आणि त्या ठिकाणी जर शिक्षणाधिकारी किंवा कोणतेही अधिकारी पडताळणी करायला आले आणि तिथे असं त्यांना समजलं की दिलेल्या ॲड्रेसवरती त्यानंतर जर विद्यार्थी जात संवर्गातील असेल म्हणजेच रिझर्वेशनचा फायदा जर घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जातीचा दाखला असणं गरजेचं आहे आणि हा जातीचा दाखला तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांनी दिलेला पाहिजे आहे। पालकाच्या वडिलांचा किंवा बालकाचा दोघांपैकी एकाचा कोणाचाही जातीचा दाखला असेल तर तो चालणार आहे। फक्त एवढं एक लक्षात ठेवायचं आहे की तो जातीचा दाखला जो आहे तो महाराष्ट्र राज्याचाच पाहिजेत, परराज्यातील जर असेल तर तो इथे ग्राह्य धरण्यात येणार नाही हे इथे सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता म्हणजेच जे काही ओपनमधील विद्यार्थी आहेत तर त्यांनी फॉर्म भरला आहे आणि त्यांचा नंबर लागला आहे तर त्यांना इथे उत्पन्नाचा दाखला जो आहे तो द्यावा लागणार आहे। उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे हे देखील तुम्हाला मी सांगतो। आर टी 25% अंतर्गत प्रवेशाकरिता विद्यार्थ्याच्या पालकाचा आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 2024-25 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला दाखला तुम्हाला तहसीलदारांचा दाखला उत्पन्नाच्या दाखल्याच्या द्यायचा आहे। आणि उत्पन्नाच्या दाखल्याकरिता जर तुमच्याकडे पगाराचे दाखला असेल म्हणजेच सॅलरी स्लिप असेल तरी देखील तो चालणार आहे। कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे। जर तुम्ही कुठे कामाला असाल तर तुम्हाला सॅलरी स्लिप भेटत असेल ना तर ती देखील तुम्ही इथे देऊ शकता, अन्यथा तुम्हाला तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला जर असेल 1 लाखाच्या आतमध्ये तर तो तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे। ठीक आहे। त्यानंतर पुढचं कागदपत्र आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही मी कागदपत्रे तुम्हाला सांगितलेले आहेत ही सर्व कागदपत्रे आर टी 25% प्रवेशपात्र सर्व बालकांना जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा आणि आधार कार्ड हे कंपल्सरी आहे, हे सर्वांसाठी कंपल्सरी आहे। त्यानंतर आर टी 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत हे आपल्याला स्पष्टपणे इथे सांगण्यात आलेलं होतं। तर आता भरपूर जणांचे डॉक्युमेंट जे आहेत ते आर टीचा फॉर्म भरण्याच्या अगोदरची नसतील अशा भरपूर पालकांचे अर्ज जे आहेत ते आता इथे रिजेक्ट होण्याचे चान्सेस राहणार आहेत। कारण की जी आपली रेग्युलर लॉटरी लागली होती, ठीक आहे, ज्यामध्ये पहिलं लॉटरीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं होतं तर त्यामध्ये खूप जणांचे नंबर लागले होते, पण तुम्ही पाहिले आकडेवारी त्यापैकी अर्ध्यापेक्षा निम्म्या लोकांचे प्रवेश जे आहेत ते नाकारले गेलेले आहेत। त्याचं कारण हेच होतं की अपुरे डॉक्युमेंट किंवा कागदपत्र आहेत परंतु आर टीचा नंबर लागल्यानंतर काही जणांनी कागदपत्रे काढलेले असतील तर अशा केसमध्ये
ही तुमचा नंबर लागूनसुद्धा पडताळणी समिती तुमचा प्रवेश नाकारू शकते। अजून कोणकोणती कारणं आहेत ज्यामुळे तुमचा RTमध्ये नंबर लागून तुमचा प्रवेश नाकारला जाऊ शकतो, याबद्दल तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा। मी यावरती नक्कीच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।